प्रतिमा एक कवायत पाहून खूप आनंद वाटला. आता एवढं सर्व तयार करायला तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागली असेल शिक्षक वर्गांना, हे आपल्याला हे बघूनच समजून येतं. आता मी तुम्हाला 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या विषयी थोडंसं सांगणार आहे. 15 ऑगस्टला आपला जो ध्वज आहे तो खाली असतो, खालून आपण वरती फडकवत असतो. याचं कारण असं आहे की 15 ऑगस्ट दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रजांचा ध्वज हा खाली उतरून आपला ध्वज त्या दिवशी फडकवला गेला. 26 जानेवारीला आपल्याला आपल्या संविधानाने स्वतंत्र दिलं, म्हणून आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हे करतो, साजरा करतो. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज साजरा, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय प्रमुख मान्यवर ग्रामस्थ, त्याचप्रमाणे माधवराव पवार विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग व माझ्या बाल मित्रांनो, आज जो प्रोग्राम आपण केला तो खूप छान प्रकारे केला. असाच प्रोग्राम प्रत्येक वर्षी करत राहायचा आहे. आजचा हा पवित्र दिवस 26 जानेवारी याच दिवशी म्हणजे 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान तयार केले व ते स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने आपला भारत आज प्रजासत्ताक राष्ट्र बनला. मित्रांनो, आपले संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, तर तो न्याय, समता, स्वतंत्रता व बंधुत्वाचा आत्मा आहे. जात धर्म विसरून जेव्हा उभा राहतो माणूस, तेव्हा घडतो भारत एक अखंड महान राष्ट्र. आज आपण जे स्वतंत्र उपभोगतो आहोत, पण ते स्वतंत्र सहज मिळालेलं नाहीये. त्या स्वातंत्र्यासाठी खूप लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. रक्त सांडले सीमांवर म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. त्या शूर जवानांपुढे आजही मस्तक झुकवतो. प्रजासत्ताक दिन हा केवळ साजरा करण्याकरता नाहीये, तर जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे. चांगला नागरिक बनणे आणि देश हितासाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशभक्ती आहे. फक्त घोषणा नको देशप्रेमाच्या कृतीतून दिसावा भारत माझा. चला तर मग आज या पवित्र दिवशी संकल्प करूया, भ्रष्टाचाराला नाही म्हणू, एकतेला बळ देऊ, भारताला जगात सर्वोत्तम स्थानावर नेऊ. अभिमान आहे तिरंग्याचा, संविधानाचा अभिमान आहे, आम्ही भारतीय आहोत याचा. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. भारत